काल रात्री पाहुण्यांना आमच्याकडे जेवण होतं ना, म्हणून त्याच्यासाठी ना मी बासुंदी वगैरे बनवली होती. बासुंदी पडली होती म्हटलं आता सकाळी ना तेच देऊन देईल त्यांना जेवायला. स्वयंपाक काय बनवला नव्हता, फक्त पोळ्याच बनवल्या होत्या आणि भात बनवून घेतला होता सकाळी. तरी इथं पापड्या बी उरल्या तर म्हटलं ताव्यावर गरम करून घेते. तरी तिनं पापड्या वगैरे गरम करून घेतल्या आणि त्यांना बासुंदी पापड्या देऊन दिल्या खायला. त्यांना म्हटलं तुम्ही हे खा तोपर्यंत ना मी पोळ्या बनवून देते. तरी त्यांना लगे पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या होत्या. तर ते दोघं जण जेवण करत होते. तेवढ्यात माझं हे आवरून झालं, तर मग मी जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर ना थोडी तयारी मग गेली सोसायटीच्या मंदिरमध्ये, कारण तिथे ना भजन होतं. मग तिथं बोलावलं होतं. मग तिथं गेली होती मी भजन ऐकायला. मग तिथे आहे ना 4-5 वाजेपर्यंत मी तिथंच होती मंदिरावर. तर भजन वगैरे ऐकलं आणि त्याच्यानंतर तिथला प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन घरी आली. प्रसाद घरी ठेवला आणि त्याच्यानंतर ना आम्हाला बाहेर जायचं होतं. तर बाहेर जाताना खुशीला ना पेरू खायचं होतं. म्हटलं पेरू घेऊन घेऊ. तर इथे ना पेरू घेतला आणि खरं इथले पेरू ना एकदम छान लागतात. तर पुढे आल्यानंतर बघू शकता तुम्ही, ते गाडीमध्ये हवा भरत होते आणि खुशीच्या हातामध्ये पान होते. त्याच्यासोबत खेळणं चालू होतं तिचं. मग थोडं पुढे गेलो. यांना म्हटलं थांबून घ्या पहिले, इथं पेरू खाऊन घेऊ. मग त्यांनी गाडी थांबवली. त्यांना म्हटलं इथंच खाऊन घेऊ आणि पावसाचं बी वातावरण झालं होतं थोडं. तर पेरू वगैरे खाल्ला. थोड्या वेळ तिथंच उभं राहिलो. कारण पावसाळ्यामध्ये ना सगळीकडे हिरवं-हिरवं होऊन जातं. तर थोडं पुढे आलो आणि त्याच्यानंतर ना एवढा जोराचा पाऊस सुरू झाला. 2 मिनिटं पाऊस आला होता, पण पूर्ण ओलं करून टाकलं होतं. मग पुढे आल्यानंतर आहे ना इथे एकदम छान-छान राख्या. तर यांना म्हटलं राख्या बघून घेऊ, कारण मला पण घ्यायच्या होत्या. तर चला मग आजचा व्हिडिओ इथे